लेक पोएट्स. लेक पोएट्स हे इंग्रजी रोमॅन्टिक काळातील 3 प्रमुख कवी होते. विल्यम वर्ड्सवर्थ, सॅम्युएल टायलर कोलरिज आणि रॉबर्ट साऊदे. 19व्या शतकाच्या सुरुवातीस ते इंग्लंडच्या रम्य लेक डिस्ट्रिक्ट परिसरात वास्तव्यास होते. निसर्ग सौंदर्य आणि युक्तिवाद यातून त्यांनी सखोल प्रेरणा घेतली. मात्र ही मंडळी कोणत्याही औपचारिक कराराने बांधलेली नसून समीक्षकांनी दिलेले एक साहित्यिक संबोधन होते. सहजसोपी भाषा, भावना आणि सामान्य जीवनावर लक्ष केंद्रित करून त्यांनी तत्कालीन साहित्य संकेतांना आव्हान दिले. विल्यम वर्ड्सवर्थ यांनी निसर्ग, भावना, सामान्य जीवनातील सौंदर्य यांचे गौरव करून इंग्रजी कवितेला नवे रूप दिले. लिरिकल बॅलेड्स अँड द प्रेल्यूड ही त्यांची प्रसिद्ध कृती आहे. सॅम्युएल टायलर कोलरिज यांनी कल्पनाशक्ती, गूढता आणि अद्भुत अनुभूती यांच्या माध्यमातून रोमॅन्टिक साहित्य समृद्ध केले. द राईम ऑफ डॅन्सिंग मरीनर आणि कुबला खान यांच्या गाजलेल्या कविता आहेत. रॉबर्ट साऊदे यांनी काव्य आणि गद्य या दोन्ही क्षेत्रात विपुल लेखन करणारे लेखक होते. कथात्मक कविता, चरित्रलेखन आणि पोएट लॉरिएट म्हणून त्यांनी इंग्रजी साहित्याला मोलाची भर दिली. असे हे लेक पोएट्स किंवा समूह विल्यम वर्ड्सवर्थ, सॅम्युएल टायलर कोलरिज आणि रॉबर्ट साऊदे.